स्मार्ट अहमदनगर न्यूज। समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला। खरीप पिकांसाठी शेतकरी आशावादी, उडीदाऐवजी सोयाबीन पिकावर भर। जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे। यंदाच्या हंगामात वेळेवर झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत। पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग दिला असून शिवारात सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे। मागील काही वर्षातील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता। मात्र यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने खरीप पिकांकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावर्षी अनेक शेतकरी उडीद पिकांऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देत आहे। सोयाबीनला तुलनेने चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा तसेच हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन अनेकांनी पीक पद्धतीत बदल केलाय। त्यामुळे यंदा परिसरात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच कृषी तज्ज्ञांच्या मते सध्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे, संतुलित खतांचा वापर तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले। यंदाचा समाधानकारक पाऊस आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे खरीप हंगाम भरघोस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून चांगल्या उत्पादनासह योग्य बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची आशा आहे। खरीप हंगामाबाबत शेतकरी काय म्हणतात? यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पेरणीसाठी योग्य वातावरण मिळाले, सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा कृषी विभागाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे। चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणे व खतांचा वापर करणार। एक नजर वेळेवर व समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह। खरीप पिकांची पेरणी वेगात सुरू। उडीदऐवजी सोयाबीन पिकाकडे वाढता कल। तज्ज्ञांच्या संतुलित खत, दर्जेदार बियाणे वापरण्याचे आवाहन। कृषी तज्ज्ञांचे मत, सध्या जमिनीत ओलावा चांगलाय। शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे। दर्जेदार बियाणे निवडावे, संतुलित खतांचा वापर करावा, रोग व कीड नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना करावी, आंतरपीक व पीक फेरपालटाचा अवलंब करावा व समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे। योग्य नियोजन आणि मेहनतीने यंदाचा खरीप हंगाम नक्कीच यशस्वी होईल। कृषी अधिकारी